सुपर एल निनोच्या भीषण तडाख्यानंतर अखेर महाराष्ट्रात पावसाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे महाराष्ट्र होरपळत होता. पण आता काळे ढग, विजांचा कडकडाट आणि प्री मान्सूनच्या सरींमुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळताना दिसतोय. अंदमानात मान्सून दाखल झालाय का? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुपर एल निनोमुळे यंदाचा मान्सून खरंच कमकुवत राहणार का, की याच पावसामुळे उष्णतेच्या तडाख्यातून महाराष्ट्राची सुटका होणार आहे? हवामान विभागाचे अंदाज असे आहेत की यंदाचा मान्सून लवकर येण्याची चिन्ह दिसत असली तरी एल निनोचं सावट अजूनही कायमच असणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे नेमकं काय घडतंय? महाराष्ट्रात यंदा किती पाऊस पडणार आहे? कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी तर कोणत्या भागात दुष्काळाची शक्यता आहे? या सगळ्याच प्रश्नांची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये आगमन केलं असून पुढील काही दिवसात तो केरळच्या दिशेनं वेगाने सरकणार आहे. हवामान विभागाने यंदा 26 मेच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, जो नेहमीपेक्षा काही दिवस आधीचा मानला जातोय. अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात मान्सून सक्रिय झाल्यामुळे भारतभरातील हवामानात हे बदल दिसू लागले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये प्री मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. तर पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा भागातही विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला आहे. बऱ्याच ठिकाणी तर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे झाडं कोसळली आहेत, वीज पुरवठा खंडित झालाय आणि उष्णतेमुळे कोरडी पडलेली जमीन पहिल्याच पावसात वाहून गेल्याचं चित्र दिसलंय. त्यासोबतच काही भागांमध्ये गारपिटीची नोंदही झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सुपर एल निनोमुळे महाराष्ट्रात विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 43 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळं उन्हाचा तडाखा सामान्य माणसांना जास्त जाणवत होता. त्यात नागपूर, अकोला, चंद्रपूर, जळगाव, लातूर, सोलापूर आणि धुळे या भागांमध्ये उष्णतेची लाट अनेक दिवस कायम होती. त्यामुळे रस्ते ओस पडले होते, दुपारी बाजारपेठा सुनसान दिसत होत्या आणि ग्रामीण भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली होती. अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. पण या मान्सून नंतर आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा एल निनो परिस्थिती अधिक तीव्र होऊन सुपर एल निनो मध्ये बदलू शकते. त्यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनसाठी सरासरीच्या सुमारे 92% पावसाचा अंदाज दिलाय. म्हणजेच यंदा सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र हवामान तज्ञांचं असं म्हणणं आहे की जरी एकूण पावसाचं प्रमाण कमी असलं तरी काही दिवस अतिवृष्टीचे असू शकतात. म्हणजेच पाऊस कमी दिवसात पण अत्यंत जोरदार स्वरूपात पडू शकतो. अशा परिस्थितीत पूर आणि शेतीचं नुकसान दोन्ही वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाता भागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक व्यक्त करतायत. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान 2500 ते 3500 मिलीमीटर पर्यंत पाऊस होऊ शकतो. पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये 800 ते 1500 मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र परिस्थिती चिंताजनक राहू शकते. बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली भागात मुसळधार पावसाचे काही टप्पे येऊ शकतात. पण अकोला, बुलढाणा आणि वाशिम भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रीमान्सून पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अनेक भागांमध्ये मोठं नुकसानही झालं आहे. मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे आंबा, डाळिंब, कांदा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय. काही भागात काढणीला आलेलं गहू आणि हरभऱ्याचं पीक भिजलंय. कांद्यांच्या गोदामांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झाल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. त्यासोबत विजांच्या कडकडाटामुळे काही ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पावसाची गरज असली तरी अवकाळी स्वरूपाचा पाऊस आणि वादळ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक हवामान तज्ञांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला दिला आहे, कारण सुरुवातीचा पाऊस पडून नंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता आहे. हवामान विश्लेषक आणि कृषी तज्ञांनी देखील यंदाच्या मान्सून बाबत सावध अंदाज व्यक्त केले आहेत. काही विश्लेषकांच्या मते जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून पोहोचू शकतो. तर मुंबईत साधारण 8 ते 12 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतरच पावसाचा जोर वाढू शकतो. काही हवामान अभ्यासकांनी असंही सांगितलंय की एल निनोमुळे जुलै महिन्यात पावसात मोठा खंड पडू शकतो आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अचानक मुसळधार पावसाचे टप्पे येऊ शकतात. महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसाठी मात्र या पावसाने मोठा दिलासा दिलाय. एप्रिल आणि मे महिन्यात उकाड्यामुळे लोक अक्षरशः हैराण झालेले होते. शहरांमध्ये रात्रीचं तापमानही जास्त असल्याने लोकांना झोप लागत नव्हती. एसी, कूलर आणि विजेचा वापर प्रचंड वाढलेला होता. ग्रामीण भागात विहिरी आणि तलाव कोरडे पडलेले होते. पण आता ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींमुळे तापमानात 3 ते 5 अंशांनी घट झाली आहे. कोकणात समुद्रकिनारी गार वारे वाहू लागले आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात सायंकाळच्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालंय. तरीही हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय, कारण पुढील काही दिवसांमध्ये वादळी वारं, विजांचा कडकडाट आणि अचानक मुसळधार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात साधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत सक्रिय राहू शकतो. मात्र एल निनोमुळे पावसाचं वितरण असमान राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी होईल, तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे शेती, पिण्याचं पाणी आणि वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पाहूनच पेरणी करण्याचं आवाहन केलंय. अनेक धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यानं सुरुवातीच्या पावसाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान हवामान विभागाने स्पष्ट केलंय की एल निनोचा परिणाम असला तरी भारतीय महासागरातील सकारात्मक परिस्थिती काही प्रमाणात मान्सूनला मदत करू शकते. त्यामुळे संपूर्ण दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं निश्चित नाही. काही हवामान मॉडेल्स नुसार कोकण, घाटमाता आणि विदर्भातील काही भागात चांगला पाऊस पडू शकतो. मात्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता कायम आहे. बाकी मंडळी, यंदाच्या पावसाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत काय आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.